म्हणजे तासाभरापासून मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत ब्रेकफास्ट मीटिंग सुरू आहे। आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे। विधिमंडळ कामकाजासंदर्भात देखील या ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना ब्रेकफास्ट मीटिंगसाठी बोलावलंय। तासाभरापासून आमदारांसोबत ही मीटिंग सुरू आहे। खास नाश्त्याचं निमंत्रण दिलेलं आहे आमदारांना मुख्यमंत्र्यांनी। आगामी निवडणुका आणि त्यासोबत काही महत्त्वाच्या विषयांसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे। विधिमंडळ कामकाजासंदर्भात देखील यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे आणि तासाभरापासून महायुतीच्या आमदारांची सध्या बैठक सुरू आहे आणि ही ब्रेकफास्ट मीटिंग आहे। मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्यासाठी निमंत्रण दिलंय आणि त्यानुसार सर्व आमदार हे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतायत। गेल्या तासाभरापासून ही ब्रेकफास्ट मीटिंग सध्या सुरू आहे। आगामी निवडणुका त्यासोबत विधिमंडळ कामकाजासंदर्भात या आमदारांना सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे। रामगिरी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावरती नागपुरात गेल्या तासाभरापासून महायुतीच्या आमदारांची बैठक सुरू आहे। आणखी एक मोठी बातमी, 2008 मधील मनसेच्या आंदोलन प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे। ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला राज ठाकरे हे प्रत्यक्ष हजर राहणार आहेत। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरनं मनसेनं आंदोलन केलेलं होतं आणि सकाळी 11:30च्या आसपास आज राज ठाकरे सुनावणीसाठी हजर राहणार आहेत। भ्रष्ट अशी एक सिस्टीम तयार होण्याच्या मार्गावर होती आणि आज त्यांची मी भेट घेतली। त्यांना आम्ही सविस्तर सगळा विषय त्यांच्यासमोर मांडला। कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतोय, अधिकारी कशा पद्धतीने मनमानी करतायत, हे सगळे विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिले। आज तरी तातडीने 2 अधिकारी, एक जो शाखा अभियंता आहे तो आणि एक डेप्युटी इंजिनियर, यांना तातडीने आज सस्पेंड केलेलं आहे। आपले व्हिडिओ आल्यानंतर त्याच्यात जे अधिकारी दिसत आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या सगळ्या संदर्भात एक चौकशी समिती ही स्थापन होईल। त्या समितीसमोर आमच्याकडे जे पुरावे आहेत ते सुद्धा आम्ही देऊ, त्या संदर्भातली सुद्धा चौकशी करतील। तसंच आम्ही एक बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली की अनेक कंत्राटदार आहेत ज्यांची बिलं जाणीवपूर्वक पैसे देत नाहीत म्हणून थकवलेली आहेत अधिकाऱ्यांनी। त्या संदर्भात सुद्धा ती चौकशी समिती त्यांना हिअरिंग देईल। त्या लोकांचे काय ग्रीव्हन्सेस असतील ते ऐकून घेतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आम्ही मांडला की बऱ्याच ठिकाणी, खास करून मुंबई डिव्हिजनमध्ये, कामं न करताच बिलं रेस करायची आणि त्याचे पैसे घ्यायचे, असे प्रकारचे गोष्टी झालेल्या आहेत। त्याही आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्या संदर्भात पण कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय, तातडीने कारवाई करण्याचं। तर पीडब्ल्यूडी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला होता। त्याच संदर्भात ते पत्रकार परिषदेत बोलतायत। आणि आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे आज नागपूरच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत। मोठी बातमी आत्ताची ती म्हणजे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे। सोमवारपासून कामकाजाला सुरुवात झालेली आहे। आज अधिवेशनाचा 4था दिवस आणि आज नागपूरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे हे देखील कामकाजात सहभागी होणार आहेत। विधिमंडळाच्या आज ते नागपुरात अधिवेशनाला उपस्थिती लावणार आहेत।